चोरों से हम लड़ेंगे, चोरों से हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। अरे पहले लड़ेंगे चोरों से, हम लड़ेंगे, पहले लड़ेंगे चोरों से, हम लड़ेंगे चोरों से। तुम्हारे साथ है, साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शरद चंद्र जी बहुत साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे हम लड़ेंगे चोरों से, महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। राहुल गांधी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ठाकरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम लड़ेंगे चोरों से, पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। लड़े चोरों से, हम लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। पहले लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। वोट चोर गद्दी छोड, वोट चोर गद्दी छोड, वोट चोर गद्दी छोड। या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तसेच महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीनं या ठिकाणी मशाल मार्च काढण्यात आला, जो की देशाचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे मागच्याच 15 दिवसाखाली ज्या वेळेस सर्व खासदार घेऊन या निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ही वोट चोरी जी झालेली आहे ती थांबवण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आज बिहारमध्ये जन अधिकार मतदार यात्रा काढत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी ही यात्रा संपन्न झालेली आहे आणि ही एक जनजागृतीसाठी मशाल मार्च आहे, जो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी काही वोट चोरी होत आहे, जी डबल नावं आहेत, जी बोगस नावं आहेत, जी वारंवार या ठिकाणी बोगसपणा करत आहेत, त्यांच्यासाठी हा मशाल मार्च आहे, जनजागृती आहे। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर निवडणूक आयोग जागेवर आला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, हेच या मशाल मार्चच्या निमित्तानं सांगतो। घटक पक्ष असलेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मशाल रॅली या ठिकाणी काढण्यात आली होती, त्या रॅलीचे इथले आयोजक आपल्या सर्वांचे नेते जिल्हाध्यक्ष सन्माननीय धीरज भैया पाटील, उमरगा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनजी बिराजदार, त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्र नेते, या तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व अध्यक्ष, त्यांचे सहकारी धैर्यशीलजी पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि या परिसरातील सर्व जनता, घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आई तुळजाभवानीच्या या पवित्र आणि पावन नगरीमध्ये आज आपण ही या मुजोर सरकारच्या विरोधामध्ये एक मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। गेल्या काही दिवसामध्ये 10 दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी वोट चोरी कशी होते आणि किती होते हे प्रेस घेऊन दाखवून दिलेलं होतं, त्याला न्यायालयात देखील या सरकारनं उत्तर दिलेलं नाही। आज तुळजापूर मतदारसंघामध्ये 22,000 मतं जर अशी असतील तर देशामध्ये असणाऱ्या लाखो तालुक्यांमध्ये किती मतदान असेल ते आपण लक्षात घ्यायचं आहे। अनेक कोटींची वोट चोरी या ठिकाणी झालेली आहे, याचा निषेध म्हणून ही मशाल फेरी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। या सरकार येऊन आता 8 ते 9 महिने झालं, आपण शेतकऱ्यांची अवस्था बघतो आहोत, युवकांची अवस्था बघतो आहोत, या राज्यामध्ये आपल्या भागामध्ये वाढणारं बेरोजगारी बघतो आहोत। कुठंच कसलाही ठोस उपाययोजनेचा प्रयत्न या सरकारकडून झाल्याचं आपल्याला दिसत नाही। उलट शक्तीपीठ मार्गाचा एक घाट जे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे
हे याला लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना असं नाव दिलं तरी काही वावड ठरणार नाही. फक्त आणि फक्त गुत्तेदाराची आणि राजकारण्याची घरं भरण्यासाठी ही शक्तीपीठ मार्ग योजना या ठिकाणी आखलेली आहे. आपण एक ना अनेक घटना या ठिकाणी आपण या राज्यामध्ये बघतो आहोत. पाशवी बहुमत एकीकडे आहे आणि आम्ही विरोधक म्हणून सक्षमरित्या त्या ठिकाणी काम करत आहोत. विरोधी पक्ष नेता देण्याचं धाडस देखील या सरकारमध्ये नाही. कारण हे सरकार वोटांच्या किंवा नोटांच्या मदतीनं आणि त्यात झालेल्या घोटाळ्याच्या मदतीनं निवडून आलेलं पाचवी बहुमतातलं सरकार आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी मी करतो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, शिवसेना जिल्हा पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या मशाल रॅलीला मनापासून पाठिंबा देतो आहे. हा लढा आपल्याला न्याय मिळेपर्यंत चालू ठेवावा लागेल. येणारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकामध्ये आपण डोळ्यात तेल घालू. जरी मुदत कमी असले तरी प्रत्येक कार्यकर्त्यांना मतदान याद्या चाळायचे आहे. जिथं संशयास्पद आहे तिथं आपले आक्षेप नोंदवायचे आहेत. नोंदवले घेत जात नसतील तर आमच्याकडे सांगायचं. त्यांना आपण हे डुप्लिकेट शर्मा, वर्मा, सिंग कुठे आहे तो आपल्याकडं, हे जर यादीत आपल्या नाव असतील, त्यांचं इथं काही ठांगपत्ता नसेल तर आपण नक्की ती नावं या मतदार यादीतून वगळायला भाग पाडू. ग्रामपंचायत स्तरावर आपल्याला 150 जर असं मतदान दिसत असेल तर माझ्या सगळ्या बूथ कमिटीच्या सगळ्या सदस्यांना विनंती असेल, मग ते शिवसेनेचे असतील, शरदचंद्र पवार गटाचे असतील किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असेल की प्रत्येकाने आपल्याकडं आपापल्या भागातली मतदार यादी घेऊन या डुप्लिकेट वोटर्सला बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी आपण खंबीर लढा या ठिकाणी उभारलेला आहे. मी या लढ्याला पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या आदरणीय नेत्यांच्या आदेशानं या ठिकाणी पाठिंबा देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.